हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की सावी आणि ज्योती सावीच्या माहेराला जायला निघतात. तेव्हा ते वाटेत थांबून जेवण करतात. तेव्हा ज्योती पुस्तकच वाचत असतो. तेव्हा सावी बोलते, "सर्जा, भूक लागली आहे का?" तेव्हा ज्योती बोलतो, "राजा, काही म्हणलास का मला?" तेव्हा सावी बोलते, "होय, भूक लागली आहे तर खावं. मी शिदोरी आणली, त्याच्यात भाकरी हाय, ठेचा हाय, मेथीची भाजी हाय, समजा हाय." ज्योती बोलतो, "मला सवय नाही हाताने घेऊन खायची, देतोस का मला राजा?" तेव्हा सावी बोलते, "वय." तेव्हा सावी बोलते, "देते की, पण एकदाच देईल हं, पुन्हा मिळणार नाही." तेव्हा सावी भाकरीमध्ये ठेचा आणि मेथीची भाजी देते आणि ज्योतीकडे देते. ज्योती एक घास खाणार तेवढा तो सावीकडेच बघत राहतो. इकडे शास्त्री बुवा पाटलांना सांगत असतात की पाटील, तुम्हाला पटो अथवा ना पटो, एकतर तुमच्या मुलीच्या पत्रिकेस दोष, दुसरी गोष्ट म्हणजे तिचा नवरा, त्याला राहूची दशा. तेव्हा पाटील बोलतात, राहूची दशा? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, हो, मुलगा पक्का भांडखोर आहे. अहो, त्यांनी टेंबे शास्त्रीला सुद्धा सोडलं नाही. त्यावेळी बघितलं ना कीर्तनात केवढा वाद घातला होता त्यानं. त्याच वेळेला खरं म्हणजे तुम्ही सावध व्हायला पाहिजे होतं, पण तुम्ही ऐकलत नाही. पाटील, काही गोष्टी या नीट समजून घेता येत नाहीत, त्या समजून घ्याव्या लागतात. तेव्हा पाटील बोलतात, मला काय सुधारणा शास्त्री, सुसाईडचं बंद झालंय. इकडे ज्योती बोलतो, राजा, तू तू नाही का खाणार? तेव्हा सावी बोलते, सर्जा, मला नाही खायचं. तेव्हा ज्योती बोलतो, अरे पर राजा, असं एकटं एकटं खाणं बरं नाही दिसत, नाही तर राहू द्या, भूक लागली आहे पर बघू. तेव्हा ज्योती भाकरी ठेवायला लागतो. तेव्हा सावी बोलते, एवढी चिरायची गरज नाही आहे, सर्जा, मी खाते म्हणावं. तेव्हा ज्योती बोलतो. तेव्हा सावी ही भाकर आणि ठेचा खायला घेते. ते दोघं मस्त खात असतात. तेव्हा ज्योतीला खूप तिखट लागतं. तेव्हा ज्योती पटकन उठतो आणि बोलतो की पाणी पाणी दे, खूप तिखट लागलं आहे. तेव्हा सावी पटकन पाणी घ्यायला बैलगाडीपाशी पळत जाते आणि बैलगाडीला बांधलेलं जे पाण्याचं भांडं असतं ते सोडता सावीकडनं ते पाण्याचा हंडाच खाली पडतो आणि सगळं पाणी खाली पडतं. तेव्हा सावी बोलते की अरे देवा, आता काय करायचं? तेव्हा सावी बोलते, तुम्ही थांबा हं. पटकन ती हातात तांब्या घेते आणि पळत पळत जाते पाणी आणण्यासाठी. सावी पाणी घ्यायला जाते आणि ज्योती पुढे चालतो तर त्याच्या पायात काटा लागतो. तो काटा काढतो. सावी पटकन कुठून तरी पाणी घेऊन येते आणि पटकन ज्योतीला देते. आणि ज्योती ते पाणी घाई घटाघटा पितो आणि तृप्त होतो. तेव्हा त्याचे तिखट कुठेतरी जातं. तेव्हा ज्योतीला पाणी पिताना बघून सावीलाही खूप बरं वाटतं. इकडे शास्त्री बुवा पाटलांना सांगत असतात की मी आहे ना. तेव्हा ते पाटलांना काहीतरी पूजेबद्दल सांगतात सावीच्या सुखासाठी आणि त्याचं प्रायचित्त घ्यायला सांगतात. तेव्हा पाटील बोलतात, आता कसलं प्रायचित्त घ्यायचं आहे? तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, माझ्या घरच्या अंगणात गोठा जशाचा तसा आहे. मला माहिती होतं की एक ना एक दिवस गाय आपल्या गोठ्यात येणार. पाटलांनाही प्रायचित्त घ्यावंच लागणार. कसलं बघा व्यवस्थित होतं. तेव्हा पाटील उठतात आणि बोलतात, कपिला दान करायची. आता पुन्हा सावी आणि ज्योती प्रवासाला लागतात. ज्योतीच्या पायात काटा असतो, त्याच्यामुळे त्याचा पाय दुखत असतो. तेव्हा तो बोलतो, पाय रे दुखायला लागला माझा. ज्योती गाडीच्या खाली उतरतो आणि लंगडत लंगडत चालत असतो. तेव्हा सावी बघते आणि बोलते, दादा, गाडी थांबवा. सावी खाली उतरते आणि बघते आणि बोलते, अरे देवा, सर्जा लंगडायला लागला. तेव्हा ज्योती बोलतो, अरे राजा, मगाशी पायात काटा मोडला होता ना. तेव्हा सावी बोलते, आता नायगावची लोक काय म्हणताल, पाहुणं लंगडायला लागलं. नाही न गं, थांबा. तेव्हा सावी इकडे तिकडे काट्याचं झाड शोधते. तिला काटा भेटतो. सावी जाऊन काटा घेऊन येते आणि ज्योतीला दाखवते आणि बोलते की चला आता पाय दाखवा. तेव्हा ज्योती पाय दाखवायला थोडासा मागे पुढे करत असतो. तेव्हा सावी बोलतो, अरे सर्जा, पाय दाखवणार आहे की नाही? तेव्हा ज्योती पाय देतो. सावी त्याच्या पायातनं काटा काढून देते. तेव्हा सावी काटा काढून ज्योतीला बोलते की हात करा आणि ज्योतीच्या हातावर काटा ठेवते आणि बोलते की पण अहो, काटा काढायत मेलाय तरबेज आहे, पण एक सांगू का, काटा काढायला नको होतं. तेव्हा ज्योती बोलतो का? तेव्हा सावी बोलते, पुण्यातनं येताना मग तुम्ही पळून जाणार नाहीत ना, पुण्यातनं येताना तुम्ही कसं पळून गेले होते? म्या तर म्हटलं, बाई गं, आता नायगावात जाणं काही घडत नाही, माझं धनी तर पळून गेलं. तेव्हा ज्योती बोलतो, म्या पळून गेलेलो नव्हतो. तेव्हा सावी बोलते, तुम्हासनी मनच नाही, असतं तर पळून गेलेच नसतं. तेव्हा ज्योती बोलतो, म्या पळून गेलेलो दिसलो, पण कशाला गेलो दिसलं नाही. चल, का गेलो सांगतो ते. इकडे शास्त्री बुवा पाटलांना सांगत असत की कपिला दान करावी लागेल. आता मुलगी माहेरी नाही आहे, तेव्हा माहेरी होती. आता कपिलेवर लक्ष देण्यासाठी ती नाही आहे, म्हणून हे बघा, कपिला दान करावे लागेल, लगेच पूजा मांडतो. इकडे ज्योती सावीला कपिलेच्या गळ्यात घुंगरमाळ आणलेली दाखवते. तेव्हा सावी खूप खुश होते आणि बोलते, घुंगरमाळ? तेव्हा ज्योती बोलतो, होय, तुझ्या कपिलेसाठी. तेव्हा सावी बोलते, माझ्या कपिलेसाठी? ती बघून लय खुश होईल. तेव्हा ज्योती बोलतो, त्या कपिलेच्या मूर्तीशी बोलत असतीस ना व? तेव्हा सावी बोलते, तुम्ही कधी पाहिलं?
तेव्हा ज्योती बोलतो असतं माझे लक्ष. तेव्हा सावी बोलते ही गुंगरमाळ कपिलेला लई आवडेल, छान आहे. तेव्हा सावी खूप खुश असते. तेव्हा ज्योती बोलतो अगं ती गुंगरमाळ कपिलेसाठी आहे, तुझ्यासाठी नाही, नाहीतर गळ्यात घालशील बिलशील. तेव्हा सावी हसते आणि बोलते खरं सांगू तुम्ही थोडे रागीट आहात. नाही नाही तुम्ही मायाळू आहात. नाही तुम्ही हट्टी आहात. नाही नाही हां तुम्ही प्रेमळ आहात. नाही नाही तुम्ही बेफिकर. नाही हां तुम्ही काळजी घेणारे आहात. नाही नाही तुम्ही लाईक गॉड आहात. तेव्हा ज्योती हसतून बोलतो सरळ म्हण की ज्योती आहात. तेव्हा सावीलाही हसायला येतं. तेव्हा सावी ती घुंगरमाळ ज्योतीच्या कानांजवळ वाजवते आणि हसते आणि बोलते की माझी कपिला लई खुश होईल. आता तुम्ही म्हणाल तिला कसं कळतं, पण तिला कळतं बरं का, चांगले वाईट माणसं कळतात. तिला लई लळा आहे माझा. पर एक तिला दुधाची धार काढायला आईच पाहिजे. ती दुसरी कुणाला बी दुधाची धार काढू देत नाही. आणि जर का काढायची असेल तर आईचं लुगडं डोक्यावर घ्यावं लागतं, न बोलता काढायचं हां. तेव्हा सावीला एक गोष्ट आठवते आणि ती हसायला लागते. तुम्हासनी सांगते एकदा ना चुकून मातबा बोलला होता तर कपिलेनं दुधाची कासंडीच उडून लावली. तिला सहन होत नाही. एकदा की दुधाची धार काढून झाली तर मग काय नाही. तर मग बारकी पोरं तिच्या पायाशी खेळतात, शिंगाशी खेळतात, पण ती काय नाही करत. बाकी लई गुणाची आहे माझी कपिला. आता नायगाव कवा येईल काय माहिती. तेव्हा ज्योती बघतो आणि बोलतो की आता हे गाव ओलांडलं की किकवी येईल, त्यानंतर नीरा नदी. ती पार केली की उजवी घ्यायची. अजून 2 गाव पार केली की नायगाव. तेव्हा सावी शंकेने बघते. तेव्हा ज्योती बोलतो काय गं काय झालं. तेव्हा सावी बोलते अहो तुम्हासनी कसं माहीत, तुम्ही तर लग्नाच्या वेळी आला होता आणि तरी बी तुम्हासनी माहिती आहे. तेव्हा ज्योती बोलतो नकाशा, म्यासारखा नकाशा बघायचो. तेव्हा सावी बोलते काय नक्ष. तेव्हा ज्योती बोलतो हां नक्षीदार असतं म्हणून लक्षात राहतं नावं. आणि आणि पुस्तक वाचलं की ध्यानात राहतं आणि रस्ता पाठ होतो. इकडे लक्ष्मी पाटलांना समजत असते की अहो असं काय करताय, नका देऊ कपिलेला. तेव्हा पाटील बोलतात तुम्ही जेव्हा काम करावं. तेव्हा लक्ष्मी बोलते की अहो पोरगी येणार आहे, तिचं लई जीव आहेत कपिलेत, नका देऊ, मी तुमच्या पाया पडते. तेव्हा पाटील बोलतात की सावीच्या आई दुसरा मार्ग नाही आपल्याकडं. ही कपिला ध्यान द्यायला लागलो तर सावीच्या भल्यासाठीच नाव जावा की का डोसकं फिरवत आहे. इकडे शास्त्री बुवा पाण्यात घंगाळ्यात घटिका पात्र टाकतात. तेव्हा पाटील आवाज देतात की शास्त्री बुवा आवाज देतात की पाटील ओ पाटील झाली का तयारी. तेव्हा पाटील आणि लक्ष्मी बाहेर येते. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात की काही गोष्टी या वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात, नाही तर बैल गेला आणि झोपा केला असं व्हायला नको. आता मी त्यातला जाणकार म्हणून, नाही तर ग्रह शांती करणं इतकं सोपं नसतं हो. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात करणार शेवटी आपल्यालाच निस्तरावं लागतं. मी शब्द दिलाय कन्येला थोडासा का होईना सुख लाभेल असं पाहतो. तेव्हा पाटील बोलतात शास्त्रीबाबा माझ्या लेकीला कायमचं सुख लागेल असं काहीतरी बघा. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात की पाटील ग्रह म्हणजे आपले काही नोकर नाही, त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. तेव्हा पाटील बोलतात ऐका शास्त्रीबाबा ऐका, दानाची चिंता नका करू तुम्ही, आज सांच्याला कपिला आणून बांधतो दारात तुमच्या. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात आता एकाही ग्रहाला सोडत नाही, सगळे ग्रह शांत करतो बघा. तेव्हा सावी बघते आणि बोलते आलं नाही गाव आलं, हा पूल आणला की मग सांगवी आणि कैकडे आंबा आणि मग आमचं नायगाव. तेव्हा ज्योती सावीकडे बघतच राहतो आणि बोलतो तुला कसं समजलं. तेव्हा सावीला आठवतं की ती माधबाला घेऊन तिच्या मैत्रिणीसाठी सती जाऊ नये म्हणून गावातल्या फौजदाराला भेटायला गेलेली असते. ज्योती विचारते तुला कसा रस्ता पाठ आहे. तेव्हा सावी बोलते पुस्तक न वाचता बी माझा रस्ता पाठ फोटो म्हटलं. तेव्हा ज्योतीला हसायला येतं. इकडे शास्त्रीबाबा बोलतात वा उत्तम, पूजा कशी अगदी यथासांग पार पडली. शास्त्रीबाबा उठतात आणि बोलतात की वा पाटील आता कपिलेला ताबडतोब घेऊन या आणि मला दान करा. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात की म्हणजे मी लगेच कपिलेला घेऊन जातो काय, तोंडाशी आलेला घास मागच्या वेळीसारखा लगेच जायला नको म्हणून. तेव्हा पाटील बोलतात मादा जा लवकर कपिला आण बाबा. तेव्हा शास्त्रीबाबा बोलतात जा लवकर घाई कर. तेवढ्यात सावी आणि ज्योती येतात. तेव्हा सावी हे सगळं ऐकते आणि बोलते मी माझं कपिलेचं दान कोणाला बी करू देणार नाही. तेव्हा पाटील सावीला बघून खूप खुश होतात आणि बोलतात की सावी माझी लेक आली. तेव्हा पाटील लक्ष्मीला आवाज देतात अहो ऐकलं का माझी लेक आली. सावी आली आणि पटकन सावीजवळ जातात. सावी त्यांना मिठी मारते. तेव्हा लक्ष्मी बी येते. पाटील म्हणतात लेकरा लई वाट बघायला लावलीस पोरा. तेव्हा लक्ष्मी सावीला आवाज देते. तेव्हा सावी आईला पटकन मिठी मारते. तेव्हा लक्ष्मी तिचे पटापट पप्प्या घेते आणि बोलते कशी आहेस, आठवण येते की नाही आमची, खातेस पितेस ना नीट आणि झोप लागते. तेव्हा सावी हसते आणि बोलते अगं आई केवढे प्रश्न विचारतेस. तेव्हा लक्ष्मी बोलते बरं सांग कशी आहेस. तेव्हा सावी बोलते या समद्यांचं उत्तर एकच आहे, कशी दिसते म्या. तेव्हा लक्ष्मी बोलते लई गोड दिसते या. तेवढ्यात शास्त्रीभाऊ बोलतात पाटील या भरत भेटीचा सोहळा आवरा आणि मला मोकळं करा.
पूजा संपन्न झालेली आहे. तेव्हा सावी पुढे येते आणि बोलते, आबा कशाची पूजा? तेव्हा शास्त्री बाबा बोलतात, ही पूजा तुझ्यासाठी, तुझ्या आनंदासाठी. सामर्थ्य बघितलं का माझ्या पूजेचं? मी मंतारलेल्या मंत्रांचं. इकडे पूजा संपन्न होते काय आणि मुलगी दारात उभी राहते काय? पाटील, तुम्ही 2 दिवस काळजीत होतात ना, आता तुमची काळजी स्वाहा. अहो सामर्थ्य म्हणजे काय? हेच त्याची आली ना प्रचिती. तेव्हा पाटील बोलतात, वैजी मग शब्द दिल्याप्रमाणे गाय दान करा. तेव्हा सावी बोलते, माझ्या कपिलेचं दान होणार नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते, वय माझ्या बी मनात नव्हतं, आता पोर म्हणते तर राहू द्या की. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात, पाटील हे मी खपवून घेणार नाही. पाटलीनबाई, तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो, ब्राह्मणाला एकदा म्हणाला की दान देतो मग द्यावं लागतं, आणि ब्राह्मण दान देतो म्हणाला तर ते घेऊ नये, हे शास्त्रवचन आहे. आणि दान दिलं नाही तर 3 पिढ्या ह्या नरकात जातील. विचार करा. ग्रह शांत केलेत. तेवढ्यात ज्योती बोलतो, कोणाचे ग्रह शांत केलेत शास्त्री बुवा? तेव्हा सगळे ज्योतीकडे बघतात. ज्योतीकडे सगळे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. चला तर मग मंडळी, असेच सिरियलचे एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.